माननीय निवेदिता बेडे यांचं दुसरं व्याख्यान होईल आणि त्यावेळेसचा विषय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव. अशी सलग 3 दिवस ही व्याख्यानमाला होणार आहे. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता या नूतन वास्तूमध्येच. या व्याख्यानमालेचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो आहे. काही क्षणातच माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन सोलापुरात होईल. विमानतळावरून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी ते येतील. सर्वप्रथम इमारतीचं उद्घाटन होईल, नूतन वास्तूचं उद्घाटन होईल. त्या कोनशिलेचं अनावरण झाल्यानंतर माननीय राज्यपाल वास्तूची पाहणी करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचावरती त्यांचं आगमन होईल. मंचावरती आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल. केंद्राच्या या नूतन वास्तूचं निर्माण होण्यामध्ये सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमान अमोल चाफळकर यांचा खूप मोठा वाटा आहे. या इमारतीची अत्यंत सुबक अशी देखणी जी इमारत उभी राहिली आहे त्यामागं अमोलजींचं त्यांची कल्पकता आणि पर्यावरणपूरक अभ्यास या सगळ्या गोष्टीतून ही वास्तू निर्माण झालेली आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या वास्तूला जे देखणं रूप प्राप्त झालेलं आहे आतून बाहेरून आणि ही वास्तू पर्यावरणपूरक आहे, या सगळ्या उभारणीमागे त्यांचं मोलाचं योगदान आहे. काही क्षणातच माननीय राज्यपाल महोदयांचं इथे आगमन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला आपण प्रारंभ करणार आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती आहे, बाहेर उभे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सभागृहात येऊन स्थानापन्न व्हावं. काही क्षणातच कार्यक्रमाला प्रारंभ करणार आहोत. राज्यपाल महोदयांच्या आगमनानंतर सर्वप्रथम इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण होईल. राज्यपाल महोदय वास्तूची पाहणी करतील आणि त्यानंतर त्यांचं सभागृहात आगमन होईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. काही क्षणातच आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूयात. कर्मेंद्रियै कर्मयोगं आसक्तः स विशिष्यते तस्मादसक्तः सततं. महामहिम माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन असक्तो कार्यक्रमस्थळी झालेलं आहे. परमाप्नोति पुरुषः. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय राज्यपाल महोदयांचं स्वागत या वास्तूच्या परिसरात झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते या इमारतीचं अनावरण होईल, लोकार्पण होईल. शिवसेनेच्या हस्ते राज्यपाल महोदयांचा औक्षण केलं जात आहे. कोनशिलेचं अनावरण होईल. त्यानंतर माननीय राज्यपाल वास्तूची पाहणी करतील आणि त्यानंतर सभागृहात त्यांचं आगमन होईल. आपण पाहू शकतो, जोरदार टाळ्यांनी आपण या क्षणा साजरं करूयात. विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योगा अँड मॅनेजमेंट या नूतन वास्तूचं अनावरण होत आहे. त्यांच्या समवेत आहेत विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्राचे प्रांतप्रमुख माननीय अभयजी बापट, प्रांत संचालक किरणजी कीर्तने आणि सोलापूर केंद्राचे संचालक माननीय दीपकजी पाटील. अतिशय सुंदर अशा म्युरलचं उद्घाटन माननीय राज्यपालांच्या हस्ते होत आहे. माननीय राज्यपाल या नूतन वास्तूची पाहणी करतील
आणि काही क्षणातच सभागृहात त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला प्रारंभ करूयात. मित्रहो, महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंगजी कोश्यारी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. सोलापुरातील चित्रकार नितीन खिलारे यांच्या कुंचल्यातून साकारलेले ही विवेकानंदांचं सुंदर चित्र, त्याचं अनावरण माननीय राज्यपालांनी केलेलं आहे. माननीय भगतसिंहजी कोश्यारी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. मे 1997 ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. भारतातल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षीय कारकिर्दीचा प्रवास आहे. भाजपच्या उत्तराखंड विभागाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये काही काळासाठी ऊर्जा, पाटबंधारे, जलसिंचन, न्याय आणि विधिमंडळ कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. काही काळ उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 भारताच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून ते उत्तराखंडमधून निवडून गेले. (1975) देशावरती लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात माननीय राज्यपाल यांचं आगमन मंचावरती होत आहे. आपण सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने करण्यात येत आहे. राष्ट्रगीत के लिए खड़े रहेंगे. राष्ट्रगीत शुरू कीजिए. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. या राष्ट्रगीतानंतर आपण ओंकार उच्चारण करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत. त्यासाठी कांचन जोशी यांना मी आमंत्रित करतो आहे. आपण सगळेजण ताठ बसूया. मान, पाठ, डोकं सरळ, हाताची नमस्कार मुद्रा, डोळे शक्यतो अलगद मिटलेले. 3 ओंकार एकत्रित.
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ॐ शान्तिः 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 ॐ समिद्युवसे वृषन्नग्ने विश्वान्यर्य इळस्पदे समिध्यसे सनो वसून्याभर सङ्गच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानतां देवा भागं यथा पूर्वे सञ्जानाना उपासते समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषां समानं मन्त्रम् अभिमन्त्रयेवः समानेन वो हविषा जुहोमि समानीव आकूतिः समानार्दयानि वः समानवस्तु वो मनो यथा वस्तु सहासति ईशावास्यमिदगं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. मित्र हो, विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योगा अँड मॅनेजमेंट या नूतन प्रकल्पाचं अनावरण, या वास्तूचं अनावरण झालेलं आहे, लोकार्पण झालेलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनातला अंधार दूर व्हावा, समाज जीवनातला मनातला अंधार दूर व्हावा, लोकांचे आयुष्य प्रकाशमान व्हावीत, हा या प्रकल्पाच्या मागची भूमिका आहे आणि तोच या वास्तू निर्माणाचा उद्देशही आहे. आज आपणा सर्वांचं भाग्य आहे की महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हा शुभ हस्ते हे लोकार्पण होत आहे. माननीय राज्यपाल महोदय आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून या प्रकल्पाचा शुभारंभ करावा. माननीय राज्यपालांच्या समवेत आहेत विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी, महाराष्ट्राचे प्रांत प्रमुख माननीय अभयजी बापट, प्रांत संचालक माननीय किरणजी कीर्तने, सोलापूरचे संचालक माननीय दीपकजी पाटील, हमें लगता है कि हम सोच रहे हैं. आपण जोरदार टाळ्यांनी या क्षणाला अधिक प्रज्वलित करूयात, ऊर्जावान बनवूयात. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मित्र हो, मगाशी मी म्हणालो तसं ही केवळ वास्तू नाही, हे एक ऊर्जा केंद्र असणार आहे. योग ही जीवन पद्धती झाली पाहिजे आणि योग कसा साधा सोपा करून सांगता येईल, लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचवता येईल, ही त्यामागची भूमिका, या केंद्राच्या कार्याच्या मागची भूमिका असणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीची मागची केंद्र म्हणून काय भूमिका आहे याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख माननीय अभयजी बापट यांना आपलं प्रास्ताविक सादर करण्यासाठी. मंचावरील उपस्थित महामहिम राज्यपाल, विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी,
सोलापूरचे संचालक दीपकजी पाटील, महाराष्ट्राचे प्रांत संचालक किरणजी कीर्तने, माझ्यासमोर बसलेले आदरणीय भानुदासजी, विवेकानंद केंद्राचे जनरल सेक्रेटरी निवेदिताताई आणि सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींनो, या क्षणाची आपण महाराष्ट्रातले कार्यकर्ते अनेक वेळ अनेक दिवस वाट बघत होतो. अक्षरशः हिंदोळ्याच्या खेळावरती आपण होतो. माननीय राज्यपाल येणार नाही येणार माहीत नाही, इथपासून या वास्तूच्या याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची चर्चा चालू होती. ही वास्तू जेव्हा आपण उभी करायचं ठरलं तेव्हा विवेकानंद केंद्राचा जो योग ही जीवन पद्धती आहे याच्या आधारावरती या वास्तूचं निर्माण करावं असं ठरलं. आणि ही वास्तू तयार करताना आपण अनेक आपल्या माननीय एकनाथजींनी ज्या संकल्पना आपल्यामध्ये रुजवल्या आहेत त्याचाच वापर करायचा ठरलं. त्यातली लोकसहभागातून ही वास्तू निर्माण व्हावी म्हणून माननीय एकनाथजींनी शिलास्मारकाच्या बांधणीच्या वेळेला जनतेला आवाहन केलं होतं की ₹1 द्या. आपण असं आवाहन केलं की 1 स्क्वेअर फुटाचे म्हणजे ₹2,500 द्या. आणि अशी लोकसहभागातून ही वास्तू निर्माण झालेली आहे, जी आज आपल्याकडे संपूर्ण लोकार्पण होत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने सर्व महाराष्ट्रातून यासाठी निधी उत्पन्न झाला, निधी उपलब्ध झाला. मुंबई पुण्यासारख्या महानगरातून तर झालाच, त्याच्याशिवाय अगदी छोट्या छोट्या विदर्भातल्या छोट्या गावातूनसुद्धा ह्या कार्यकर्त्यांना आपलं योगदान देण्याची संधी या निमित्ताने मिळाली. आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले ठाकूर रामकृष्ण परमहंस यांची जयंती आहे. आणि ह्या दिवसाचा आग्रह आम्ही धरला होता. म्हणजे माननीय राज्यपालांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते म्हणले की मी काही कार्यक्रम आधीच घेतलेले आहेत, मग तुम्ही तारीख बदला तर का. तर मी त्यांना सांगितलं की ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की ठाकूरांची जयंती आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जेवढी श्रद्धा आपल्या मनामध्ये ठाकूरांबद्दल आहे तेवढीच श्रद्धा महामहिम राज्यपालांच्या मनामध्येही आहे. मी परवाच त्यांच्या राजभवनमध्ये गेलो होतो तेव्हा मला असं कळलं की त्यांनी ठाकूरांची अनेक पुस्तकं वाचण्यासाठी रामकृष्ण मठातून मागवून ठेवलेली आहे. म्हणजे आपण सगळे एकाच विचारधारेचे यात्रिक आहोत. आणि आपलं भाग्य असं आहे की ह्याच विचारधारेचे यात्रिक आज अशा प्रमुख पदावरती आहेत की जे या वास्तूचं लोकार्पण करत आहेत. म्हणजे एका अर्थाने खरोखर आपण सगळे एका विचाराने चालणारे लोक आहोत. आणि त्यामुळे ह्या वास्तूमध्ये जे निर्माण होणार आहे ते सुद्धा एकाच विचाराने एकाच दिलाने तयार होणार आहे. आणि म्हणून योगाच्या माध्यमातून साऱ्या समाजाला एकत्र करणं, योगाची प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स करणं, ह्याच्याबरोबर अनेक खूप उपक्रम आपण मनामध्ये योजलेले आहेत. आणि मला हा विश्वास आहे की आजच्या या शुभमुहूर्तावरती अनेक वेळा असं वाटलं की होतं आहे की नाही, पण आपण सगळ्यांचा विश्वास आहे की ठाकूर आपल्या मागे उभे राहतात. तसं काल रात्रीपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की महामहिम येणार की नाही, पण ठाकूर आपल्या मागे आहेत हा विश्वास होता. आणि त्यामुळे आज हा क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. आपल्या सर्वांना ठाकूरांचा आशीर्वाद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेता, कारण महामहिमचे अजून पुढचे काही कार्यक्रम ठरलेले आहेत, अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना माहिती आहे की या वास्तूमधून आपण काय निर्माण करणार आहोत. अनेक नवीन कल्पनांचं इथे स्वागत आहे. जसं योगावरती काम करणार आहोत तसं गोविज्ञानावरती आधारित शेतीचंही काम इथून होणार आहे, त्याच्यावरती संशोधन होणार आहे. एका अर्थाने ही महाराष्ट्रामधल्या अनेक गोष्टीचं संशोधन करणारी संस्था असा हिचा लौकिक भविष्यकाळामध्ये होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह मी इथेच थांबतो आणि मी माझ्या प्रास्ताविकेला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद अभयजी, खूप छान माहिती दिली. या केंद्राच्या उभारणीमागचा उद्देश आपण सांगितला. हे केंद्र केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऊर्जा केंद्र व्हावं अशा पद्धतीचं काम इथून चालेल अशी आपण अपेक्षा करूयात. यानंतर विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महामहिम माननीय राज्यपाल महोदय भगतसिंहजी कोश्यारी यांचं आपण सत्कार करावं, स्वागत करावं. अनेक प्रकारची अनिश्चितता
संपून माननीय राज्यपाल या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. हा सोलापूरकरांसाठी, इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. राज्यपालांना जे भेट देण्यात येत आहे ते चित्र सोलापुरातील चित्रकार नितीन खिलारे यांनी चित्रित केलेलं आहे. अतिशय सुंदर असं चित्र माननीय राज्यपाल महोदयांचं, नितीन खिलारे यांची ही कलाकृती आहे. यानंतर सोलापूर केंद्राचे संचालक माननीय दीपकजी पाटील, मी यांना विनंती करेन की राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी यांचा आपण सत्कार करावा. धन्यवाद दीपकजी. माननीय अभयजी बापट आपल्या प्रास्ताविकात ज्या पद्धतीनं सांगितलं की माननीय एकनाथजी रानडे यांनी वन लाईफ वन मिशन या न्यायाने विवेकानंद केंद्राची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येकाकडून 1-1 रुपया घेतला. आज ही वास्तू उभी राहण्यासाठी प्रत्येकाकडून एका स्क्वेअर फुटसाठी 2,500 रुपये इतकी देणगी. पण ह्या केवळ सामान्य लोकांकडून मिळालेल्या देणग्या आहेत आणि त्यातून सामान्य लोकांचा हातभार या सगळं उभारणीमध्ये लागलेला आहे. त्यातल्या काही प्रातिनिधिक देणगीदारांचा आपण सत्कार करणार आहोत. माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते 3 प्रमुख देणगीदारांचा सत्कार आत्ता करतो आहोत. त्यातील पहिले आहेत स्वर्गीय विष्णू तथा मोहन श्यामसुंदर कुलकर्णी, मुंबईचे आहेत. नुकतंच म्हणजे 13 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचं देहावसान झालं. अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व, वयाच्या 92 वर्षाचं समृद्ध आयुष्य त्यांनी ते जगले. योगासन हा त्यांचा ध्यास होता आणि जे कमावलं ते समाजासाठी परत करावं या भावनेतून निवृत्तीनंतरचा संपूर्ण त्यांचा प्रवास झाला. मूळचे मुंबईत वाढलेले असले तरी आयुष्यभर परदेशात नोकरी केली आणि एक दानशूर आणि मदतीसाठी सदैव पुढे येणारं व्यक्तिमत्व म्हणून ते त्यांचा लौकिक होता. विवेकानंद केंद्रावर त्यांचं विशेष प्रेम होतं. या वास्तूच्या पायाभरणीसाठी त्यांनी योगदान दिलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या भावनेचा आदर करत पुन्हा एकदा त्यांनी देणगी दिली. आज त्यांच्या पश्चात त्यांचे जावई श्रीमान संदीप वेलिंग यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. संदीप वेलिंग हे चार्टर्ड अकाउंटंट असून मेसर्स कीर्तने आणि पंडित या अग्रगण्य लेखापरीक्षण फर्मचे मुंबईचे ते प्रमुख म्हणून काम पाहतात. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा लौकिक आहे. व्याख्यानाच्या निमित्तानं देश आणि विदेशात त्यांचा प्रवास असतो. स्वर्गीय मोहनराव कुलकर्णी यांच्या वतीने त्यांचे जावई संदीप वेलिंग माननीय राज्यपालांच्या हस्ते सत्कार स्वीकारत आहेत. शॉल, श्रीफळ, विवेकानंदांची प्रतिमा असं या सत्काराचं स्वरूप आहे. यानंतर दुसरे देणगीदार आहेत सोलापूरचे माननीय रंगनाथजी बंग. 1 जानेवारी 1942चा त्यांचा जन्म राजस्थानातील मुंडवा येथे. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे कुटुंबाचं स्थलांतर झालं. महाविद्यालयीन आयुष्यामध्ये त्यांनी कबड्डी आणि खो खो या खेळावर ते विशेष प्रावीण्य मिळवलं होतं. 1953 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 1990मध्ये सोलापुरात त्यांनी बंग डाटा फार्म या नावाने उद्योग सुरू केला. आज या उद्योगाच्या माध्यमातून 70% उत्पादन निर्यात केलं जातं. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. माननीय राज्यपालांच्या हस्ते
रंगनाथजी बंग यांचा सत्कार होतो आहे. एका नगराचे संघचालक आणि जनकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा रंगनाथजी काम केलंय. सोलापुरातील हिंदू नववर्ष शोभायात्रा ही खरं म्हणजे रंगनाथजी यांच्या कार्याची खरी ओळख आहे. या निमित्तानं नववर्ष उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. त्यामागे बंग यांचे कष्ट आहेत. यानंतर तिसरे प्रमुख देणगीदार आहेत श्रीमान वसंतराव पेंढारकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कुंदाताई पेंढारकर. वसंतराव हे मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या वसंतरावांना तितकीच मोलाची साथ मिळाली ते त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंदाताई यांची. धर्मकार्यामध्ये धर्मपत्नीचा मोलाचा वाटा असणं खूप भाग्याचं असतं. हे भाग्य वसंतरावांना मिळालं. कुंदाताई आणि वसंतराव पेंढारकर या दोघांनाही विनंती आहे त्यांनी राज्यपालांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. धन्यवाद पेंढारकरजी. खरं म्हणजे हे तिन्ही सत्कार हे प्रातिनिधिक आहेत. या वास्तूच्या उभारणीमध्ये सर्वसामान्य लोकांचा खूप मोठा वाटा आहे. अनेकांच्या कष्टातून अनेकांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली. ही देखणी वास्तू निर्माण करण्यावर मागे मी मगाशी म्हणालो तसं सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुशिल्पकार अमोलजी चाफळकर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. या तिघांच्याही सत्कारानंतर मी आमंत्रित करणार आहे केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालकृष्णनजी यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. बालकृष्णनजी 1973 केंद्रामध्ये रुजू होण्यापूर्वी भारतीय हवाई दलामध्ये काम करत होते. उत्तर पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय संघटक म्हणून त्यांनी शिलाँग येथे काम केलेलं आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये विवेकानंद केंद्राचं काम आणि विद्यालयाची साखळी निर्माण करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये उपक्रमांचा खूप मोठा विस्तार झाला. भारत परिक्रमामध्ये त्यांनी जवळपास 13 राज्यातून 22,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. माननीय बालकृष्णनजी. बोला है क्या? हाँ. ओम श्री एकाक्षर महागणपतये नमः. हरि ओम नमो नारायणाय. आज विवेकानंद केंद्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण दिन है. आज विवेकानंद केंद्र शोलापुर नगर के इस भवन का उद्घाटन के लिए महाराष्ट्र प्रांत के माननीय राज्यपाल महोदय श्रीमान भगत सिंह होशियारी जी मुंबई से इधर आए हैं. मैं आपको विवेकानंद केंद्र की ओर से बहुत धन्यवाद देता हूँ, प्रणाम करता हूँ. मंच पर उपस्थित महाराष्ट्र प्रांत के संचालक श्री किरण कीर्तने जी, प्रांत प्रमुख अभय बापट जी,
नगर प्रमुख, शोलापुर नगर के प्रमुख है दीपक पाटिल जी, संचालक है ना आप? नगर संचालक दीपक पाटिल जी, और इस कार्यक्रम के लिए शोलापुर और बाकी अन्य जगह से आए सभी विवेकानंद केंद्र के हितैषी वेलविशर्स, माताओं, बहनों, भाइयों और सभी केंद्र के कार्यकर्ता, आप सबको मेरा विनम्र प्रणाम और आशीर्वाद। देखिए, ये विवेकानंद केंद्र का 50 साल हो गया है। स्वर्गीय एकनाथ जी रानडे, उन्होंने विवेकानंद केंद्र का स्थापना किया 7 जनवरी 1972 में, और आज विवेकानंद केंद्र पूरे भारतवर्ष में एक वटवृक्ष जैसे बन गया है। कश्मीर से कन्याकुमारी तक, अरुणाचल प्रदेश से गुजरात तक विवेकानंद केंद्र के विविध प्रकार के कार्यक्रम होता रहता है। इसका सबका उद्देश्य है स्वामी विवेकानंद जी के आदर्शों को पूरे भारत के सभी घरों में पहुंचाना है। एकनाथ जी हमेशा ऐसा कहते थे, माई मिशन इन लाइफ इज टू कैरी द मैसेज ऑफ द सनातन धर्म, द एसेंस ऑफ सनातन धर्म, दैट इज अ मैन मेकिंग ए नेशन बिल्डिंग टू ईच एंड एवरी हाउस होल्ड ऑफ दिस कंट्री। एकनाथ जी ने अपने पूरे जीवन इसी काम में किए, इसके अलावा उन्होंने कुछ काम किया ही नहीं है। मनुष्य निर्माण और राष्ट्र निर्माण का काम किया, उसका कंटिन्यूटी आज हम कर रहे हैं। आज हमें इतने हर्ष हो रहा है, आनंद की बात है। विवेकानंद केंद्र का इस भवन, इसका नाम रखा है वीके वयम, विवेकानंद केंद्र वयम। वयम तो संस्कृत शब्द है। अच्छा, तो इसका एक्सपेंशन तो विवेकानंद केंद्र वेदांतिक एप्लीकेशन ऑफ योगा एंड मैनेजमेंट, इसको शॉर्ट फॉर्म में वीके वयम रखा। अगर ये वीके वयम को अच्छी तरह चलाना है, जिस उद्देश्य से इसको बनाया उस उद्देश्य ठीक करके चलाना है, तो कार्यकर्ताओं का अहम को कम करना पड़ेगा। जब तक अहम आगे बढ़ेगा, वयम आगे नहीं आएंगे। तो यहाँ के जो चमू यहाँ बनने वाला है, जो टीम इस पूरे इंस्टीट्यूट को चलाने के लिए जो चमू बनाएंगे, ये चमू में ऐसे व्यक्ति रहना चाहिए, उनका कर्तृत्व, नेतृत्व, ये सब बहुत बढ़िया होना चाहिए। उनका सामने एकनाथ जी का जो मिशन है, वन लाइफ वन मिशन, वो ये होना चाहिए। इस जीवन में हम एक काम करेंगे हमारे देश के लिए, भारत के संस्कृति, हमारे ये देश के अलावा कुछ नहीं है। हमारा देश और हमारे धर्म, सनातन धर्म, जब तक सनातन धर्म रहेगा, विश्व रहेगा। अगर विश्व रहना चाहिए तो सनातन धर्म रहना चाहिए, और विश्व रहना चाहिए तो भारत विश्वगुरु बनना चाहिए। जो जितने भी काम अभी हम हाथ में लिए हैं पूरे भारत में, इसका सबका उद्देश्य है कि मनुष्य निर्माण, मनुष्य निर्माण का इन शॉर्ट, मनुष्य के अंदर अहंकार नहीं होना चाहिए।
जब अहंकार हो जाता है उस व्यक्ति का पतन हो जाता है। जो ऐसे बड़े बड़े इंस्टीट्यूशन चलाते समय हमारे कार्यकर्ताओं के मन में ऐसा विचार होना चाहिए, मैं देश के लिए काम कर रहा हूँ, मैं धर्म के लिए काम कर रहा हूँ, मेरा जीवन का उद्देश्य यही है, इसके अलावा मैं कुछ नहीं है। तो ये यहाँ के जो कार्यकर्ता ने दिन रात यहाँ एक करके एक भवन बनाया, मैं उनको मेरा आभार हूँ, मैं करता हूँ, प्रकट करता हूँ। उन्होंने बहुत अच्छा काम किया है। स्पेशली मैं वो सुनील कुलकर्णी का नाम लेना चाहता हूँ, उन्होंने बहुत अच्छा काम किया, उनका नेतृत्व में ये पूरा हुआ है। और ये भवन बनाने के लिए महाराष्ट्र के बहुत, हमारे विवेकानंद केंद्र के बहुत पेट्रन्स हैं, उन्होंने भी इसके लिए बहुत धनराशि दिया है। और यहाँ अभी यहाँ आए कुछ, उन्होंने यहाँ इस बनाने के लिए दान दिया है। पूरे विवेकानंद केंद्र का काम भारत में चलता नहीं, ये सब जनता जन उनसे पैसा लेके करते हैं। विवेकानंद केंद्र के जितने भी काम, एक आप अभी अभी बताया ना, एक नाथ जी ने जब शिला स्मारक बनाया था, एक रुपया, उस समय 1 रुपया का मूल्य तो बहुत ज़्यादा था, आजकल 1 रुपया है नहीं, तो विवेकानंद शिला स्मारक बनाया। हमारे पूरे काम पूरे भारत में ये चल रहा है क्योंकि जनता का सहायता है। अपने लोगों को वो चाहते हैं विवेकानंद के केंद्र का काम आगे बढ़ना है। इसलिए देखिए आज पूरे भारत में अपने हमारा काम बढ़ रहा है और नए नए कार्यकर्ता जुड़ते हैं, नए नए हितैषी आते रहते हैं। और इसलिए मैं आपसे, आप सबसे प्रार्थना करता हूँ, जो ये मकान तो बन गया, भवन मिल गया, बट इस भवन के माध्यम से हमें हमारे काम आगे बढ़ना है। मनुष्य निर्माण का काम है, विवेकानंद केंद्र का जो भी काम है उसका उद्देश्य मनुष्य निर्माण, इसके अलावा हमारा उद्देश्य है नहीं। अच्छे अच्छे व्यक्ति को निर्माण करके समाज में देना है, वो लोग केंद्र के काम करेंगे, देश के लिए काम करेंगे, हमारे धर्म के लिए काम करेंगे। तो इसलिए मैं आप सबको, यहाँ के सोलापुर के सभी कार्यकर्ताओं को, सभी हितैषियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। और विशेषतः मैं हमारे आदरणीय, परम आदरणीय राज्यपाल, उन्होंने मुंबई से सुबह वहाँ से हेलीकॉप्टर यहाँ आकर इस प्रोग्राम में आए, मैं बहुत आभारी हूँ आपके लिए, धन्यवाद। तो आपको सबको मेरा धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद बालकृष्णन जी। कार्यकर्त्याचा व्यवहार कसा असावा आणि त्यातून ही संस्था संघटना कशी चालते याविषयी आपण प्रकाश टाकलं। यानंतर मी आमंत्रित करतो आहे, विनंती करतो आहे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंहजी कोश्यारी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। विवेकानंद केंद्र कन्याकुमारी की ओर से आज सोलापुर की इस पावन धरती में विवेकानंद केंद्र वैदिक एप्लीकेशन ऑफ योगा एंड मैनेजमेंट VKYM के नए भवन के उद्घाटन पर हम सबके प्रेरणा स्रोत आदरणीय बालकृष्णन जी, हमारे यहाँ के पदाधिकारी श्रीमान अभय बापट जी, दीपक पाटिल जी, किरण कीर्तने जी, अन्य पदाधिकारीगण, केंद्र के सभी समर्पित तपस्वी कार्यकर्तागण, यहाँ उपस्थित हमारे केंद्र को सहयोग करने वाले सभी जिले के अधिकारीगण, उपस्थित भाइयों बहनों और मीडिया के साथियों, अभी
बापट जी बार बार ठाकुर ठाकुर बोल रहे थे, तो आप कम लोगों को समझ में आया होगा आखिर ठाकुर क्या है, क्योंकि सब लोग तो रामकृष्ण परमहंस जी को पढ़ते नहीं होंगे। ये जो स्वामी विवेकानंद है, हमें एक होगा तो कभी कभी कुछ लोग इस पर भी कुछ बोलेंगे, लेकिन क्योंकि उनका तो विश्व में नाम हो चुका, आज घर घर में बंदे हैं। परंतु ये पूज्य स्वामी विवेकानंद जी, जगत बंदे स्वामी विवेकानंद जी, किनके आशीर्वाद से आगे को बढ़े? तो उनको कहते हैं रामकृष्ण परमहंस, और उनके भक्तगण उनको ठाकुर जी करके बोलते हैं। और उनके भक्तगण ने पूरे कम से कम बंगाल में हर घर में रामकृष्ण परमहंस जी को ठाकुर जी करके बोलते हैं। तो विवेकानंद जी जैसी विभूति जिनके आशीर्वाद से बने, आज उनका 186वां 186 ये जन्मदिन है, जयंती है। और मुझे लगता है कि आपने जितने परिश्रम से, जितने निष्ठा से यहाँ पर VKYM का निर्माण किया है, केंद्र का निर्माण किया है, उसके उद्घाटन के लिए ठाकुर जी की जयंती से बढ़िया दिन शायद हो भी नहीं सकता था। और सबसे अच्छा यह है कि ठाकुर जी की कृपा से, आशीर्वाद से स्वामी जी ने जो इतना यश प्राप्त किया, अमर हो गए, हम सब लोगों का मार्गदर्शन कर रहे हैं। उनके मार्ग पर चलने वाले, जीवन दान करने वाले और देश में जन जागृति करने वाले हमारे केंद्र के अध्यक्ष आदरणीय ए बालाकृष्णन जी अपने बीच में हैं। उनका मैं अभिनंदन करता हूँ, वंदन करता हूँ। मैं आप सबको बहुत बहुत हार्दिक बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ। और जिन जिन मित्रों ने इसमें सहयोग किया है, किसी का सहयोग रामायण की गिलहरी के बराबर रहा होगा, तो किसी का जैसे हमारे एक दानी बंधु ने 1 करोड़ दे दिया, ऐसे हनुमान जी की तरह से उनका योगदान होगा। कुल मिलाकर के सबके योगदान से, छोटे से छोटे आहुति से लेके बड़ी बड़ी आहुति तक, इसके माध्यम से ये इतना सुंदर प्रतिष्ठान खड़ा हुआ है। निश्चित रूप से सोलापुर के लिए और हमारे महाराष्ट्र के लिए ये बहुत गौरव का दिन है। मैं आप सबका भी सादर अभिनंदन करता हूँ। अब हमारा विवेकानंद केंद्र, लंबा नहीं बोलूँगा, मुझे और भी जाना है, बोलना चाहिए था ज़्यादा हमारे बालकृष्णन जी ने। यानी अभी वो 1 रुपये वाली बात कर रहे थे, तो मैं जब मुझे बापट जी और मिले तो मुझे वो अपने छात्र जीवन के दिन याद आ गए। तब मैं कोई ग्रेजुएशन कर रहा था, कुछ ऐसा कर रहा था अल्मोड़े से, तो मैं रामकृष्ण मिशन जाया करता था। वो हमारे एक प्रचारक आ गए, तो उन्होंने मुझे वहाँ से खींच करके RSS में ले आए। तो दोनों का काम एक ही है, इसीलिए आप इस काम को कर रहे हैं, प्रचारक होते हुए इधर को ले आए। परंतु चूँकि एक बार रामकृष्ण मिशन की ओर जाओ, स्वामी विवेकानंद को पढ़ो, तो फिर उसके बाद ऐसा लगता है कि नहीं, वही काम बहुत श्रेष्ठ है, क्योंकि उनका जीवन इतना प्रेरणादायी है कि बार बार पढ़ने की, करने को तो मनुष्य जो है विवश होकर के जो करता है उसका पता भी नहीं रहता, तो इसलिए, लेकिन वो प्रेरणादायी जीवन है। और तब मुझे याद आया कि हम छात्र थे कॉलेज के, और 1-1 रुपया इकट्ठा करके इसके लिए कलेक्शन करते थे। मैं लंबा नहीं जाऊंगा, परंतु अने एकनाथ जी को मैंने प्रत्यक्ष सुना है, और इतने स्पष्ट थे। हम लोग संघ के शिक्षा वर्ग में रहते थे, 150-200 लोगों को खड़ा कर देते थे, बोलो अपना नाम बोलो, और फिर उसके बाद कहते थे अच्छा 150-200 लोगों में से जिसको लगता है कि मेरा नाम भूल गए एकनाथ, तो वो हाथ खड़ा करो। अगर कोई हाथ खड़ा कर देते फट से बोला हाँ भगत सिंह, ऐसे। हाँ नहीं, इतनी अद्भुत स्मरण शक्ति है, कल्पनातीत स्मरण शक्ति। तो
ऐसे एक समर्पित, अभी वो एक व्यक्ति एक ध्येय, वन मैन वन मिशन, यू आर टॉकिंग अबाउट दिस ना? हाँ, अभी वन मैन वन मिशन वो तब भी बोलते थे अपनी संघ के शिविरों में हम लोगों को, अरे भाई दुनिया भर इधर उधर भटकते हो, एक कोई काम करो ना, उसको आगे बढ़ाओ। तो जब सेंट जेवियर रॉक को, यानी जो हमारी कन्याकुमारी का स्थान है इतिहास में, पुराणों में, गाथाओं में, उसको परदेशी आए, उसको सेंट जेवियर रॉक बोल दिया। आप कल्पना करके उस समय सब विरोधी, लेकिन कैसे उन्होंने, मैं लंबा नहीं जाऊंगा, जरूर आप पढ़ेगा उसको क्योंकि समय बहुत चाहिए उसके लिए, कैसे कितनी अद्भुत हम लोग देखते थे तो हमारी भी इच्छा होती थी थोड़े एक बाजी के साथ हम भी चले जाएं, क्योंकि मैंने रॉक मेमोरियल को जिस ढंग से उन्होंने पूरे उस समय की सरकार, जो ये भी सनातन धर्म बोले थे, उनको सनातन ज़्यादा पसंद भी नहीं होता था, ऐसे लोगों को एकदम मजबूर कर दिया कि नहीं, ये कन्याकुमारी है, यहाँ विवेकानंद रॉक बनेगा। That was the will power, that was the dedicated life। कितना समर्पित जीवन था, कितना एक संकल्प शक्ति थी। और मुझे लगता है कि हम जब उस संकल्प शक्ति से आगे काम कर रहे हैं, और मैंने देखा है केंद्र के लोगों के, मैं संसद में रहा हूँ, हमारे भर्तृहरि जी ने एक बार संसद में जब सेक्युलरिज्म पर बात चल रही थी, वो ये जो जेडीयू उसके वो बीजेडी के, बीजू जनता दल के सदस्य बहुत विद्वान हैं, उनने कहा कि हमारा ट्राइबल एरिया तो सब क्रिश्चियन हो जाता। मैं कोई क्रिश्चियन के खिलाफ नहीं हूँ, ना उनके बारे में बोल रहा हूँ, लेकिन धर्म परिवर्तन हो जाता, ये उनका कहना था। तो बोले लेकिन ये संघ के लोगों ने, रामकृष्ण मिशन ने, विवेकानंद केंद्र ने उसको रोक दिया है। तो अभी इतना काम हमारे से समर्पित कैसे हुआ? इन बालकृष्ण जैसे हमारे, इनके पहले परमेश्वरन जी और कोई और, उनसे पहले हमारी एक ताई थी, वो उन सब के प्रेरणा से हमारे हजारों हजार युवक युवतियों ने अपना जीवन दिया। कैसे जीवन देते हैं ये लोग? हमको बड़ा सरल लगता है कि ये जो बना बनाई चीज़ देख करके, ये घर, माँ बाप सबको छोड़ देते हैं और भारत माँ को ही अपना माँ बाप समझ करके और उसी के लिए समर्पित होते हैं। और इसीलिए कभी कभी लगता है भाई जैसे सन्यासी घर में आता हम खुश होते हैं, पाँव छूते हैं, तो ऐसे अगर आदरणीय बालकृष्ण जी के पाँव छू करके और थोड़ा बहुत विवेकानंद केंद्र के लिए थोड़ा पत्रम पुष्पम भी समर्पित करोगे तो एक केंद्र और खड़ा हो जाएगा। ये रास्ता है, क्योंकि लक्ष्य अच्छा है, एम अच्छा है। और अगर लक्ष्य अच्छा नहीं होता तो कल्पना करो, स्वामी विवेकानंद जिसको अमेरिका में जाने के लिए पैसे नहीं थे, धर्म सभा में बोलने के लिए अवसर ही नहीं दिया गया, बड़ी मुश्किल से अवसर मिला अंत में। और जब पहला ये वाक्य बोले, सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका, मेरे अमेरिका के भाइयों और बहनों, 5 मिनट तक गूंजता रह गया हॉल। उन्होंने सुना ही नहीं था कि सिस्टर्स और ब्रदर्स बोला जाता है, भाइयों बहनों बोला जाता है, माताओं बहनों बोला जाता है। वो तो सोचते थे कि लेडीज एंड जेंटलमैन, मैन तो जेंटल है, बेचारी लेडीज खाली लेडीज ही लेडीज है। तो कल्पना करो, हृदय से, चूंकि उनके लिए सब भाई बहन थे, सारा विश्व एक था, और इसलिए दुनिया में उनकी ख्याति हो गई। और उनकी ख्याति से आज हम सीना फुला करके कहते हैं कि हम सनातन है, भारत है, हिंदू है। ये उनका पुण्य प्रताप था, और इसके पीछे परमहंस जी की, ठाकुर जी की कृपा थी, आशीर्वाद था। हमारे विवेकानंद जी, मुझे लगता है कि हम में से हर एक को पढ़ना चाहिए। उनकी जीवनी तो कम से कम एक बार पढ़ ही लो, तो बहुत आगे काम करने के प्रेरणा। जब हताश होंगे, निराश होंगे, आपका विरोध कर रहे होंगे लोग, विशेष करके मेरे जो यहाँ सन्यासी और कार्यकर्ता युवा लोग हैं, बहुत लोग विरोध करते हैं। कल्पना करिए बालकृष्ण जी और हमारे केंद्र के लोग जब नॉर्थ ईस्ट में गए होंगे,
इनको तो घुसने भी नहीं देते होंगे लोग वहाँ। ये कितना विरोध था। लेकिन उस नॉर्थ ईस्ट में आज सारा का सारा परिवर्तन हो गया। जो अब तक विरोध की बात करते थे, हमसे देश से अलग होने की बात करते थे, वो आज भारत माता की वंदना करके देश के साथ एकात्म हो गए। इसके पैसे इन जैसे संतों का, हमारे कार्यकर्ताओं का सहयोग है, योगदान है। और इसलिए हम सौभाग्यशाली हैं। आज बालकृष्ण जी अपने बीच में, हमारे कार्यकर्ता अपने बीच में हैं। निश्चित रूप से हम सब लोग मनुष्य की सेवा में आगे बढ़ें। मनुष्य की सेवा कैसे कर सकते हैं, समाज की सेवा कैसे कर सकते हैं, अपने गृहस्थ जीवन में भी कुछ समय निकाल करके, अपने खर्चे में से कुछ खर्चा निकाल करके हम ऐसे कामों में कैसे लगा सकते हैं जिससे हमारा एक आदर्श भविष्य बने, आदर्श देश बने। और दुनिया में आज जब लोग भारत की ओर बड़े योग से देख रहे हैं, जब स्वामी जी ने राजयोग लिखा होगा, हमारे यूरोप में और अमेरिका में योग की शिक्षा दी होगी, तब शुरुआत हो गई। फिर रामदेव जी और हमारे भक्ति वेदांत कितने लोगों ने शुरू किया। वो बढ़ते बढ़ते इतना बढ़ गया कि जब प्रधानमंत्री मोदी ने कहा 15 में कि सारे दुनिया के दिवस योग मनाएंगे, तो बताइए 21 जून को आप कितने दुनिया के 180 देश योग मनाते हैं। इसकी शुरुआत स्वामी जी ने अमेरिका में की थी, आज फलीभूत हुई। आज जो हम बीज लगाएंगे वो आगे फलीभूत होता है, वृक्ष बनता है, फल देता है, उससे फिर और अनेक वृक्ष बनते हैं। तो निश्चित रूप से मुझे लगता है कि आज हम केंद्र की भी 72 में इसकी उद्घाटन हुआ होगा ना, बन तो पहले से जा रहा था। तो आज विवेकानंद केंद्र का स्वर्ण जयंती भी है, ये और शुभ अवसर है। ऐसे अवसर पर इस हमारे सोलापुर का केंद्र एक प्रकार से महाराष्ट्र में विवेकानंद जी के सोल यानी आत्मा बनेगा, ये मैं मान करके चलता हूँ। और निश्चित रूप से स्वामी जी कहते थे आत्मनः मोक्षार्थम जगत हिताय च। वो सन्यासी थे, तो उन्हें कहा सन्यासी का अर्थ केवल मोक्ष नहीं है, तो कहते थे कि आत्मनः मोक्षार्थम जगत हिताय च। हम अपना भी मोक्ष लेंगे, परंतु कैसे, जगत हिताय च, संसार का हित करके ये हम तब जा कर के मोक्ष प्राप्ति होगी। तो जो जगत का हित है, हमको भारत का हित करना है, संसार का हित करना है। उस दृष्टि से मुझे लगता है कि हमारा केंद्र बहुत उपयोगी होगा, आदर्श बनेगा, एक मॉडल बनेगा। आप सब लोगों ने इतना सुंदर प्रयास किया, मैं आप सबका बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ। राज्यपाल के पास बालकृष्ण जी कोई ज़्यादा ऐसा पैसा होता नहीं है, फकीर जैसा होता है, लेकिन तो भी जो मेरी छोटी बहुत डिस्क्रिशनरी फंड है, उसमें से 25 लाख रुपया मैं अपनी ओर से केंद्र को दूंगा। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद राज्यपाल महोदय जी, त्यांच्या सुंदर अशा अभ्यासपूर्ण विवेचनातून आपल्याला खूप काही मिळालेलं आहे आणि केंद्राच्या पुढच्या काळासाठी सुद्धा त्याने 25 लाख रुपयाची वैयक्तिक देणगी देऊन खूप मोठी प्रेरणा इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना दिलेली आहे। पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। यानंतर मी आपणासमोर आमंत्रित करतो आहे या केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं। आभार प्रदर्शनानंतर प्रार्थना होईल। प्रार्थना संपल्यानंतर राज्यपाल महोदयांचं इथून प्रस्थान होईल। राज्यपाल महोदय संपूर्ण वास्तूची पुन्हा एकदा पाहणी करणार आहेत। तोपर्यंत आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सभागृहातून बाहेर पडू नये। राज्यपाल महोदय इथून गेल्यानंतरच आपल्याला बाहेर पडता येईल, तोपर्यंत आपण इथंच बसून राहावं। सुनीलजी कुलकर्णी। आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त रामकृष्ण जयंतीच्या दिवशी सर्व उपस्थित मान्यवरांचं, विशेषतः आपले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचं मी आभार व्यक्त करतो। या प्रवासाच्या निमित्ताने आम्हाला सहाय्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त व सर्व सहकारी, त्याचसोबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी,
सर्व प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, प्रिंट प्रसारमाध्यमे यासोबत वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, MSCBचे, फूड विभागाचे, या सर्वांचं मी या प्रसंगी, उद्घाटनाच्या प्रसंगी सर्व सहकार्य केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जसं की सांगितलं, या भवनाची निर्मिती ज्यांच्या संकल्पनेतून म्हणजे मूळ रचनेतून झाली ते आर्किटेक्ट अमोल चाफळकर सर यांचंही मी आजच्या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्रिवेणी कन्स्ट्रक्शनचे अविनाश बिडवे व गजानन सर ज्यांनी या उभारणीमध्ये मोलाचा सहभाग नोंदवला त्यांचंही आभार. त्यासोबत स्ट्रक्चरल इंजिनियर मोहोळकर सर, श्रीनिवास मोहोळकर सर यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व देणगीदार ज्यांच्याशिवाय हा प्रकल्प उभा राहू शकला नसता त्या सर्व देणगीदारांचा मी इथे आवर्जून उल्लेख करतो. सर्व प्रकारचे सप्लायर ज्यांनी विविध मटेरियल सप्लाय केलं ते सर्व सप्लायर, सर्व लेबर एजन्सी ज्यांनी अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला हे काम पूर्ण करून दिलं त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यासोबत मागील 3 वर्षापासून सातत्याने या साईटच्या विषयामध्ये ज्यांनी पूर्णवेळ सहभाग नोंदवला असे सिक्युरिटी गार्ड आमचे दत्तात्रय पडळकर, ऑफिसचे सहकारी सौरभ सागर यांचंही मी तर आभार व्यक्त करतो. सर्व उपस्थित नागरिक आणि त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो ज्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सभागृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही आणि बाहेर थांबावं लागलं, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील सर्व विवेकानंद केंद्र प्रेमी सर्व कार्यकर्ते, सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ती, इथे कुणाचा उल्लेख राहिला असल्यास ती केवळ माझी चूक समजावी आणि पुन्हा एकदा मी इथे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विवेकानंद केंद्राच्या या प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. यानंतर प्रार्थना सादर करण्यासाठी कांचन जोशी यांना आमंत्रित करतो आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय पुन्हा एकदा वास्तूची पाहणी करणार आहेत. उपस्थित सर्वांना विनंती आहे आपण जागेवरच बसून राहावे. जोपर्यंत कार्यक्रमस्थळ सोडून राज्यपाल महोदय जात नाहीत तोपर्यंत आपल्याला सभागृहाच्या बाहेर जाता येणार नाही. आपणा सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एक छोटी चित्रफीत या वास्तूच्या निर्माणामागची आहे ती आपण आत्ता पाहूयात.